नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वामी कृपा चॅनलवर। आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या 7 अनमोल शिकवणी, ज्या तुम्हाला प्रत्येक संकटातून मार्ग दाखवतील। शेवटची शिकवण तर तुमच्या जीवनाचं रूप बदलून टाकेल, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा। स्वामी समर्थ म्हणत, जो माझ्या चरणी येतो त्याची चिंता मी करतो। जीवनात कितीही अडचण आली तरी अहंकार सोडून पूर्ण विश्वासाने गुरुच्या चरणी शरण जाणं ही खरी शक्ती आहे। सेवा करा, फलाची अपेक्षा नको। स्वामी समर्थांची शिकवण सेवा निस्वार्थ हवी। आपण काही केलं तर त्याचं कौतुक किंवा बक्षीस हवं ही अपेक्षा टाळा आणि पहा कसं सुख आपोआप येतं। धैर्य ठेवा। स्वामी समर्थ नेहमी सांगत, काळजी करू नका, मी आहे ना। जग कितीही कठीण वाटलं तरी धैर्य ठेवलं की अंधार आपोआप निघून जातो। सत्संगाचा प्रभाव। चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण संगत मन घडवते। वाईट संगती तुमचा मार्ग बिघडवते। चांगली संगत जीवन फुलवते। मनशांती हीच खरी संपत्ती। स्वामी समर्थांची वाणी। ज्याचं मन शांत आहे तोच खरा श्रीमंत। पैसे वस्तू येतात जातात, पण मनशांती टिकली तर सर्व काही आहे। कर्म करा, भविष्याची चिंता न करता कर्म करत राहा। स्वामी समर्थ सांगत, कर्म करत राहा, परिणाम माझ्यावर सोडा। श्रद्धा आणि सबुरी ही शिकवण प्रत्येक भक्तासाठी अजरामर आहे। श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे धीर। या दोन्हीने स्वामी समर्थाची कृपा नक्की मिळते। मित्रांनो, स्वामी समर्थांच्या या शिकवणी आपल्या रोजच्या जीवनात आणल्या तर प्रत्येक संकट सहज पार होईल। तुम्हाला कोणती शिकवण सर्वात जास्त भावली कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा।